अमरावतीमध्ये श्रद्धा आणि बांधकाम यांचा वाद आता मोठ्या स्वरूपात समोर आला आहे। शंकरनगर रोड बालाजी नगर परिसरात असलेल्या एका प्राचीन पांडुरंग विठ्ठल रुक्माई हनुमानजी आणि शंकरजी यांच्या मंदिराला कथितरित्या जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा आक्रोश आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ही कारवाई पूर्ण सहमती आणि संवेदनशीलता न ठेवता करण्यात आली। तर बिल्डर पक्षाचे म्हणणे आहे की हा खासगी प्लॉट असून बांधकाम परवानगीशी संबंधित अडचणींमुळे हे पाऊल उचलण्यात आले। अमरावतीच्या शंकरनगर रोडवरील बालाजीनगर परिसरात बांधकाम सुरू असताना पांडुरंग विठ्ठल रुक्माई हनुमानजी आणि शंकरजी यांच्या मंदिराला जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात किंवा पाडण्यात आल्याचे आरोप समोर आले आणि यामुळे मोठा वाद निर्माण झाला। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर अनेक वर्षांपासून अस्तित्वात होते। येथे दररोज भाविक दर्शनासाठी आणि पूजा अर्चनेसाठी येत होते। नागरिकांचे म्हणणे आहे की हे केवळ एक बांधकाम नव्हते तर परिसरातील श्रद्धा आणि धार्मिक भावनांचे केंद्र होते। मिळालेल्या माहितीनुसार हा प्लॉट उमाबाई भाकरे यांच्याकडून अभय खोडके, राजू तायवाडे आणि विजय सुने यांनी खरेदी केल्याचे सांगितले जात आहे। या प्लॉटवर पूर्वीपासून घर आणि मंदिर दोन्ही अस्तित्वात होते। स्थानिकांचा आरोप आहे की बांधकामासाठी जागा मोकळी करण्याच्या प्रक्रियेत मंदिरही हटवण्यात आले, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। दुसरीकडे बिल्डर अभय खोडके यांचे म्हणणे आहे की ही खासगी मालमत्ता असून मंदिरही त्याच परिसराचा भाग होते। बांधकाम परवानगी संदर्भातील अडचणींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे। तसेच कथितरित्या त्यांनी असे किती आले आणि किती गेले, मला कुणाचीही भीती नाही, तसेच मर्द असाल तर समोर या, मी दाखवून देतो काय आहे, असे वक्तव्य केल्याचेही सांगितले जात आहे। आम्ही ही जागा उमाबाई भाकरे यांच्याकडून घेतलेली आहे। मी, राजू तायवाडे आणि विजय सुने या तिघां मिळून या मंदिरामुळे, हे मंदिरही पर्सनल आहे, हे घरही पर्सनल आहे, याच्यामध्ये कोणाचाही सार्वजनिक कोणताही याच्यामध्ये भाग नाही। त्याच्यामुळे आम्हाला शॅंक्शनिंगसाठी त्रास होऊन राहिला होता, म्हणून आम्ही हे मंदिर पाडून जेव्हा शॅंक्शनिंग घेऊ त्यावेळेस आम्ही मंदिराची व्यवस्था करू। मंदिरासाठी आम्ही जागा वगैरे घेऊन ठेवलेली आहे। प्रश्न असा आहे की ज्यांचं पोट दुखते, जे असे ब्लॅकमेलर आहेत, ते ब्लॅकमेलर याच्यामध्ये काळ्या करतात, ते स्वतः पोलीस स्टेशनला गेले, याची इन्क्वायरी सुद्धा झाली। इन्क्वायरी झाल्यावर पोलिसांनी उलट त्यांना नोटीस दिली, ते कॉर्पोरेशनमध्ये चालले। आमचं पूर्ण कायद्यामध्ये आहे। आता जर स्वतःची जागेमध्ये स्वतःचं बांधकाम पाडायचा हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मला मान्य आहे। असे किती लोक आले, मी काही कोणाला घाबरणार नाही। इकडून तिकडून गेल्यापेक्षा मर्दासारखे समोर या, त्याच्यानंतर दाखवतो मी काय आहे। या कथित वक्तव्यानंतर हा वाद आणखी तीव्र झाला आहे। प्लॉट मालक पक्षाचे म्हणणे आहे की त्यांची खाजगी मालमत्ता असून त्यावर निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे। मात्र एखादे मंदिर खुले परिसरात उभारून अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या पूजा दर्शनासाठी आणि सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवले जाते, तेव्हा ते केवळ खाजगी संरचना राहत नाही तर लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनते। अशा प्रकारची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत। मुंबईमध्येही जैन मंदिरासंदर्भातील वाद निर्माण झाला होता, त्यावेळी जनभावना लक्षात घेऊन नंतर पुनर्बांधणी करण्यात आली होती। याही प्रकरणात स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की येथे केवळ जेसीबी चालली नाही तर लोकांच्या श्रद्धेलाही धक्का बसला आहे। अनेकांच्या घरांमध्ये देवघर किंवा मंदिरे असतात, मात्र ती घराच्या 4 भिंतींच्या आत असतात, परंतु येथे असलेले मंदिर कथितरित्या खुले परिसरात होते आणि अनेक वर्षांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी उपलब्ध होते। त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। दरम्यान खोडके पक्षाने कथितरित्या आंदोलनासाठी आलेल्या लोकांना ब्लॅकमेलर असे संबोधल्याचेही सांगितले जात आहे। आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की धार्मिक श्रद्धेच्या बाजूने आवाज उठवणे याला ब्लॅकमेलिंग म्हणता येईल का? याचे उत्तर प्रशासनाची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढील काळात स्पष्ट करेल। आजची वस्तुस्थिती अशी आहे की शंकरनगर परिसरातील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात येणारी ती 3 मंदिरे आता तेथे दिसत नाहीत। त्यामुळे हा वाद केवळ जमीन किंवा बांधकामापुरता मर्यादित राहिलेला नसून श्रद्धा, खाजगी मालकी आणि सामाजिक भावना यांच्या संघर्षाचा विषय बनला आहे। आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन या वादग्रस्त प्रकरणात कोणती कारवाई करते आणि मंदिर उद्ध्वस्तीकरणाबाबत कोणती चौकशी सुरू केली जाते की नाही। सध्या अमरावतीमध्ये हा मुद्दा श्रद्धा बांधकाम संघर्षाचे मोठे उदाहरण बनून समोर आला आहे।